सगळ्यांनी ग्राउंडवरच्या पोरांनी एकमेकाला सांगा शांत राहा म्हणून. ते कॅमेरा म्हणला त्याचा त्रास देणार रे. तुम्हाला काय कळतं रे? मागचे कॅमेऱ्याचे मागचे इकडून दुसऱ्या बाजूला आहे ना, त्यांना काय त्रास देता विनाकारण? तुम्हाला कळायला पाहिजे. अरे ते कॅमेरा म्हणा आपले, तर सरकार आपलं नाही. थोडं काय कोणाला त्रास द्यावा कोणाला नाही, सगळे तुम्हाला तुमच्यावर जबाबदारी दिली. मी उपोषणाला बसलो, मी तुमच्यासाठी एवढं धरतो म्हणल्यावर मागचं तुम्ही शांततेत सगळ्यांनी समजलं पाहिजे. पुढे आडीला म्हणलं तर जायला पाहिजे, त्याला सांगायला पाहिजे पाटलाला त्रास देऊ नका. तुम्ही तुमच्या गाड्या काढा. उलट तुम्हाला पाठीवर तुम्ही त्यांच्या जवळ बसायचं नाही. तुम्ही सगळ्यांनी उभं राहिलेले मला साथ द्यायची. मी जे सांगेल ते त्याला जाऊन सांगायचं. तुम्हाला पाठीवर तुम्ही त्यांच्या सोबत नाही बसायचं. त्यांना माझा निरोप द्यायचा आणि त्यांना सांगायचं आपल्याला शांततेचे आंदोलन जिंकायचं. सगळेजण कामगारावर आला. आणि मुंबईत आपले जे पत्रकार बांधव आहेत ना, हे जिथं तिथं रिपोर्टिंग करतात. आपल्या शहरात मुंबईत सगळ्या त्यांना पण आपल्या आंदोलनाने त्रास देऊ नका अजिबात. थोडा सुद्धा ते पण मेसेज फिरवा. आणि गाड्या मैदानावर नेऊन लावून आझाद मैदानला या असे मेसेज टाका शांततेत. सगळ्यांनी मोबाईल सुरू करा बरं बनावाला. आणि मुंबईत आलेल्या मराठ्याच्या आंदोलकांनी शांततेत आझाद मैदानला या मध्ये रस्ते अडवू नका असा मेसेज टाका. आणि त्याच्या खाली द्या प्रत्येकानं गाड्या आपण आपल्या ग्राउंडवर नेऊन लावा आणि आझाद मैदानाला शांततेत द्या. रस्ते अडवू नका. तुम्ही मुंबईत फिरा, फक्त रस्ते अडवू नका असं मोबाईलवर टाका. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.